योजना बंद होतील पण माहिती नाही. नमस्कार, मी संभाजी गायकवाड. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं योजना दरबारमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत एक महत्त्वाची आणि त्याचबरोबर एक नंबर एक म्हणजे अशी दिलासादायक बातमी आहे. अखेर शासनाने बहुचर्चित कर्जमाफीची मोठी घोषणा ही आता केलेली आहे. पण थांबा, तुमचं खरंच कर्जमाफ होणार का, की नव्याने कडक अटींमुळे यातून तुम्ही बाहेर पडणार? एक छोटीशी चूक, तुम्हाला अपूर्ण माहिती तुम्हाला कर्जमाफीपासून वंचित ठेवू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ होईल तोपर्यंत शेवटपर्यंत पाहण्याचा नक्कीच प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला या गोष्टीचा कर्जमाफीचा फायदा होईल आणि तुमचीही कर्जमाफी 100% होईल. आता मुख्य बातमी अशी आहे की 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांकडे 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचं पीक कर्ज जे थकीत आहे त्यांचं तब्बल 2 लाखांपर्यंतचं पीक कर्ज हे पूर्णपणे काय होणार आहे तर माफ होणार आहे. आणि नियमित जे शेतकरी कर्ज परत करत असतात त्यांचं काय आहे तर शासनाने प्रामाणिक शेतकऱ्यांचाही विचार देखील आता सध्या केलेला आहे. जे नियमित कर्ज भरतात त्यांना प्रोत्साहन आणि 50,000 रुपयांचे अनुदान हे थेट खात्यामध्ये दिले जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे की या कर्जाची माफी अटी शर्ती अतिशय जाचक असू शकतात. त्यासाठी एक विशेष अभ्यास गट समिती स्थापन करण्यात आली असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांचा अहवाल देखील शासनात येईल आणि शासन फक्त खऱ्या गरजू आणि गरीब शेतकऱ्यांनाच निवड करणार आहे. श्रीमंत आणि गरीब शेतकरी याच्यातून काटेकोरपणे शहानिशा होणार असल्याचे ही प्रक्रिया होणार आहे. यामुळे या प्रक्रियेला थोडा वेळ देखील लागू शकतो. पण सर्वात महत्वाचे म्हणजे कर्जमाफी कोणाला मिळणार? ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहेत, 4 व्हीलर, ज्यांच्याकडे मोठे बंगले आहेत किंवा श्रीमंत बागायतदार शेतकरी जे आहेत किंवा जे शेतकरी इन्कम टॅक्स रेग्युलरली भरतात त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाहीये. आणि कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार आहे ते पण ऐकून घ्या. सध्या तुम्ही कर्ज कुठून घेतले हे तेही तितकेच महत्वाचे आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत बँक किंवा इतर बँकांकडून जर पीक कर्ज घेतले असेल तर शॉर्ट टर्म क्रॉप लोन या योजनेतून ग्राह्य धरले जाईल. मित्रांनो, समितीचा अहवाल हा शासनाच्या अधिकृत GR असल्यावरच योजनेचे स्पष्ट संपूर्ण चित्र हे स्पष्ट होईल. तो GR आल्यावर सर्वात आधी आणि सोप्या भाषेत माहिती मिळवण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.